क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहार, नका डोळे धुरे भरोनी राहू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। विठ्ठल 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 विठ्ठल। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंग करू प्रथम नमः, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दुसर चरण संताची या, दुसर चरण संताची या, त्यांच्या कृपादानाचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, दुसर चरण संताची या, दुसर चरण संताची या, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका। नम विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिक नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रंथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणि भगवतीमष्टादशाध्यायिनी, मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणम्। जयांची किलिया स्मरण, होय सकळ विद्येची अंधीकरण। तेची बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे तेचे नमस्कारो नियाता। विठ्ठल 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 विठ्ठल। क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग, वैराग्याचे महामेरू, वैराग्याचे मृतिमंत पुतळे, श्रीमंत श्रीसंत देवनिवासी असलेले जगतमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत संत श्रेष्ठ तुकोबरायांचा चारचरणाचा अभंग संकीर्तन सेवेकरिता घेतला आहे। विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेवेला प्रारंभ करण्या अगोदर किंवा चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी किम निमित्तम
तथाच किम कारणम, कशा निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत, जमलेलो आहोत, सगळ्यांना श्रुत आहे ना? मनी भाषा समजस ना? हा तर म्हणा. कशा निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व तुम्ही आम्ही एकत्रित आलेलो आहोत, सगळ्यांना ज्ञात आहेच, तरी देखील वक्त्याचं वक्तृत्व म्हणून मुळीच नव्हे, कर्तव्य या नात्यानं आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी ज्यांच्या पाश्चात आपल्याला एकत्रित येण्याचा योग, हा खेळीमेळीचा हा सोहळा, किंबहुना माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीसारख्या पवित्र ग्रंथामध्ये उत्तरार्धकांड अध्याय 18 आणि ओवी क्रमांक 100, जसं माझ्या ज्ञानोबांनी म्हटलं, जीवाचे 2 सोहळे होतात माईबाप. देहाचिया गावा आलिया, जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना म्हणून ये धनंजया जया परी. माझ्या ज्ञानोबाळा यांनी 18व्या अध्यायामध्ये 100व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये जसं म्हणावं, जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा, या सोहळ्यांपैकी एकत्रित येण्याचा योग ज्या कर्माचा, तो म्हणजे मृत्यू कर्माचा, गेल्यानंतरची 16वी उत्तर क्रिया, ज्यांच्या पाश्चात आदरणीय कैलासवासी कचरूबाबा पुंजाबा पाटील सूर्यवंशी बाबांच्या पाश्चात असणारी 16वी उत्तर क्रिया, अर्थात वर्षश्राद्धाचा विधी, आणि त्या विधीनिमित्ताने या ठिकाणी एकत्रित जमलोय. विठ्ठल 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 विठ्ठल. पाश्चात असणारे, ज्यांनी आपल्या पित्याच्या ऋणातून, पतीच्या ऋणातून, भावाच्या ऋणातून ऋणातीत होण्यासाठी हे कार्यक्रम आयोजन नियोजन केलेलं आहे. आदरणीय श्री पाश्चात असणारे बंधू असतील सूर्यभानभाऊ पुंजाबा पाटील सूर्यवंशी, त्याचप्रमाणे बाबांच्या असणाऱ्या पत्नी असतील गंगा भागीरथी भीमाबाई कचरू पाटील सूर्यवंशी, त्याचप्रमाणे पित्याच्या ऋणातून ऋणातीत होण्यासाठी हा भव्य दिव्य आयोजन कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी घडवून आणला आहे, आदरणीय श्री भिकन काका कचरू पाटील सूर्यवंशी आणि वाल्मिक काका कचरू पाटील सूर्यवंशी, बरोबर आहेत ना? बरोबर. त्याचप्रमाणे कन्या आहे दगूबाई बुजीराव पाटील कवडे. असा हा गोडसा परिवार, या परिवाराच्या वतीने ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली असो. भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल, गुरुवर्य महंत त्र्यंबकेश्वरानंद सरस्वतीजी महाराज त्र्यंबकेश्वर जसा कृपा आशीर्वाद देतील, तसं सेवेकरिता निवडलेल्या अभंगावर चिंतन करण्याचा पुरेपूरपणाने प्रयत्न करेल. विठ्ठल 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 विठ्ठल. गोड असं आयोजन नियोजन या सोहळ्याचं. खरं तर या कार्याची शोभा ज्यांच्यावरती डिपेंड आहे, अवलंबित असते, सुविद्य सुसंस्कृत सगळी गायकवृंद वादकवृंद. मला काही कुणाचं नाव या ठिकाणी परिचित नाही, पण सगळ्यांच्या मनापासून मनापर्यंत मनस विरून व्यक्त करते. गोडशी मृदुंगाला साथ करणारे आदरणीय दादा असतील, वेनेकरी बाबा असतील, आणि आदी करून नोवे एकुल्याचा हा खेळ, एकट्याचा हा खेळ नाही, हा सगळ्यांवरती डिपेंडिंग असणारा हा खेळ, हा कीर्तनाचा सोहळा. आणि त्यातले त्यात सूर्यवंशी पाटील परिवारानं हा आयोजन नियोजन केलं. नोव्हे त्याच देशामध्ये, त्याच कुळामध्ये हा सोहळा घडून आणला जातो माऊली. पवित्र देशामध्ये, पवित्र कुळामध्ये. खरं तर जिथं हरिदासांचं सान्निध्य, तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेतेरा, तेथे हरीचे दास जन्म घेते यारा, तेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घेते, घेते हरीचे दास जन्म घेते. राधे राधे. वा, अगदी गोड आणि समयबद्ध प्रमाण होऊ द्या. आणि एकदा टाळ्या त्यांच्याकरिता. काय गोड समयबद्धता. हा सोहळा त्याच ठिकाणी होतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि अशा या हरिदासांच्या सानिध्यामध्ये
साकारात असलेला हा आजचा कीर्तनाचा सोहळा प्राप्त प्रसंगी माईबाप अभंग ज्यांचा निवडलाय ती जगमान्य जगतवंदनी श्रीमंत श्री तुकोबाराया. वेळ फार कमी आहे. कार्यक्रमाची वेळ 10 ते 12 आहे. आता वाजले 11:30. बरोबर आहे ना? अर्ध्या तासामध्ये अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न. तुम्ही मोबाईल नका पाहू. 12:30 होणार आहे आपल्याला. अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न करूया. ज्यांचा अभंग सेवेकरिता निवडला ती तुकोबाराया आजच्या अभंगातनं सांगता माऊली, माईबाप तुम्ही मृत लोकामध्ये, ज्या मृत लोकामध्ये संसार रूपी सागरामध्ये आलात ना, इथं आल्यानंतर क्षणक्षणाला तुम्ही एक विचार करा. एका धरणेकरांना माझ्या तुकोबांना प्रश्न केलेला आहे, माऊली तुकोबा तुम्ही सांगता क्षणक्षणाला विचार करा, आम्हाला विचार करण्याची गरज काय नेमकी? त्यावेळेला माझ्या तुकोबांनी सांगितलं, बाबा ज्या रहाटात आलेला आहे, ज्या सागरात आलेला आहे, ज्या भवसिंधूत पडलेला आहे ना, इथून तरुण जाण्याचा विचार याकरिता करावा लागेल. भवसागर तरता कार्य करीत से चिंता पैद उभा दाता कधी कर ठेवोनिया. सागर तरता कार्य करीत सचिंता पहिले उभा कधी कर वा भवसागर तरिता. प्रमाण फार गोड आहे, पण अजून मला भावार्थ ठेवू द्या फक्त, कारण प्रत्येक शब्दाकरता माझ्या महात्म्यांची पुरावे आहेत माऊली. प्रत्येक शब्दाकरिता बाबांनो तुम्ही क्षणक्षणाला विचार करण्याची गरज एवढीच आहे. हा भवसिंधू तुम्हाला पहिले तीराला न्यायचा का तुकोबाराया? साधा प्रश्न केला हो धरणेकरांना. त्यावेळेला माझ्या तुकोबांनी फार गोड उत्तर दिलंय. माझ्या तुकोबांनी सांगितलं, बाबा ज्या जन्म मरण रूपी भवसागरात आलात ना, हा जो देह घेऊन आलात ना इथं, हा देह नाशिवंत आहे, हा जाणार आहे आणि एक दिवस काळरूपी बोका याला ग्रासायला येणार आहे, याच्यात तिळमात्र शंका नाही. तुकोबा तरुण जायचं असेल, तुम्ही सांगता हा भवसिंधू तरता येतो, तरता जाईल आणि तरणार आहे, मग कशाच्या जोरावरती? तुकोबांनी सांगितलं, बाबा जीवनात आलात, एक प्रसंग एक संग जीवनामध्ये घे, संत समागमी धरावी आवडी आणि परमार्थाची तातडी कर. का? कारण हा इहलोक जो काही आहे ना, हा डोळ्यामध्ये धूर घालून राहण्याकरता अजिबात नाहीये, आणि हा डोळ्यामध्ये धूर घालून न राहणारा इहलोक. म्हणून तरुण जाण्याकरता आज सावध हो आणि आज सावध होऊन जीवनाचा उद्धार कर, असा या अभंगाचा सरळ सरळ साधा सोपा अर्थ. अभंग कळाला? कळाला का? इकडं काही वेगळं नाही बोलती ना? आमच्या मेल्यावर माणसं जाळतात, इकडं तसंच येत ना. इहलोकीचा हा प्रवास संपणार आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा अर्थ ठेवलाय. अर्थ असाच असेल असंही अजिबात नाही. उरलेल्या वेळामध्ये अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत निमित्ताने ज्या जमलो ते निमित्त आहे म्हणजे वर्षश्राद्ध विधी. जीव गेल्यानंतर जीवाच्या प्रतिशुद्धतेसाठी आयोजित नियोजित गेलेला जो कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमाचं नाव म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी. जीव गेल्यानंतर त्याच्यावरती काही कर्म होतात. हयात असतानाचे वेगळे आणि गेल्यानंतरचे वेगळे. सुरुवात होते अंत्यविधीपासनं. बरोबर आहेत ना? सगळे घ्यायचे मग आज अंत्यविधी राख 10वा 13वा, तिथून पुढे 12 महिने घालतो 12 आणि ते 4 12 16. या 16 उत्तर क्रियांपैकी आजची जी उत्तर क्रिया ती म्हणजे जीवाच्या प्रतिशुद्धतेसाठी गरुड पुराण नावाचा ग्रंथ वर्णन करून जातं माऊली. 3 पिंड पाडले असतील. पहिला पिंड दक्षिणेच्या मालकाला, दुसरा पिंड यमलोकीचा कारभार बघणारे जे आहे त्याचं नाव आहे चित्र आणि गुप्त. कधी आयुष्यामध्ये आल्यानंतर हा कधीच विचार करायचा नाही आम्ही केलेलं पुण्य आणि आम्ही केलेलं पाप बघण्याकरता कुणी नाही. हा जर डोक्यात भ्रम असेल तो काढून टाका, कारण भगवान परमात्मा तुमच्या आमच्या पुढचा खेळाडू आहे. सगळ्यांच्या हातात सगळी सूत्र दिली हो, सगळी सूत्र दिली ना, पण मला सांगा ना मरणाचं सूत्र कुणाच्या हातात आहे? हा, जर यदा कदाचित माझ्या जगाच्या मालकानं मरणाचं सूत्र जर हातामध्ये दिलं असतं ना, आत्तापर्यंत मृत लोकातले पृथ्वी तलावरचे सगळे गरीब संपले असते. काय मत आहे तुमचं?
फक्त श्रीमंत मात्र तेवढे वशिल्याच्या जोरावरती राहिले असते. पण मृत्यू कर्माचं सूत्र माझ्या जगाच्या मालकानं कुणाच्या हातामध्ये दिलं नाही. आणि त्या मृत्यू कर्माचा साठा हा प्रत्येक जीवाच्या प्रारब्धी आहे. आणि गेल्यानंतर असे क्रियाकर्म एक दिवस, जसं आज खुर्चीवरती अजून फोटो ठेवला नाही पण फोटो येणार आहे, जसं खुर्चीवरती जसा बाबांचा फोटो आलाय ना, तसा उद्या कदाचित बसलेल्यांपैकी कुणाचाही असू. बरोबर आहेत ना? नसेल बसलेल्यांचं तर गाणाऱ्यांचा सुद्धा, नाही गाणाऱ्यांचा आला तरी बोलणाऱ्याचा. घाई झाली तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल असा हा उत्तर विधीचा कार्यक्रम. दुसरा पिंड अर्पण केला जातो, तो म्हणजे चित्र आणि गुप्त. बरोबर आहेत ना? मग चित्रगुप्तांना उजव्या खांद्यावरती तुमच्या चित्र असेल आणि डाव्या खांद्यावरती गुप्त आहे. कारण ऐका, जीवनामध्ये आल्यानंतर उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. उजेडातलं पुण्य अथवा अंधारातलं पाप बघण्याकरता मात्र जगाच्या मालकाचे दोन दूत म्हणजे यमाचे दोन दूत चित्रगुप्त मात्र हजर आहे. आणि तिसरा पिंड आज अर्पित असेल त्या आदरणीय कैलासवासी कचरूबाबा पाटील सूर्यवंशी यांच्या पाश्चात असे 3 पिंड. 13व्याच्या दिवशी तुमच्या आमच्यामधनं गेलेला हा जो मार्गाला लागतो, थोडंसं मार्मिकतेकडे चला अभंगामध्ये प्रवेश करू. निमित्ताने जे जमलो निमित्त श्राद्धाचं आहे. 13व्याच्या दिवशी जीव मार्गाला लागतो. शास्त्र सांगतं तिथून पुढे 28 दिवसांनी हा जीव एका नदीच्या काठावरती जातो. त्या नदीचं नाव आहे काय? बरं झालं आमच्या गोदावरी मैयासारखी सांगितली नाही तर आमच्या गंगाच्या कडाच्या असंच सांगतात, गंगा गोदावरी. ज्या नदीच्या काठावरती जातो 13व्या नंतर 28 दिवसांनी हा जीवात्मा, त्या नदीचं नाव आहे वैतरणा नावाची नदी. त्या नदीमधनं माऊली पाणी वाहत नाही. ज्या नदीमधून कुर्मी कीटकांचा मळमूत्रांचा साठा ज्या नदीतनं वाहतो ना, ती नदी वैतरणा नावाची नदी. 13व्या नंतर 28 दिवसांनी हा जीवात्मा तिथं गेल्यानंतर 13 × 28 = 41 41 होतात. बरोबर आहे? 41व्या दिवशी हा जीव त्या नदीच्या काठावरती बसलेला असतो. आणि तिथं बसल्यानंतर माऊली तिथं कामधेनू नावाची एक गाय असते. आयुष्यामध्ये जर कुणी गोदान केलेलं असेल ना, मग ती कुणाला कसायला नाही बरं का. आयुष्यामध्ये जर कधी गोदान झालेलं असेल तर ती गाय, त्या कामधेनू नावाची गाय तिथं मदत करण्याकरता जीवाला येते. नसली केली तरी जावंच लागतं. नदी तीर पार करावीच लागते ती वैतरणा नावाची. एकदा की त्या प्रवासाला सुरुवात झाली, तिथून चालता चालता त्या नदीची तीर पार पाडता पाडता त्या जीवाला लागतात 59 दिवस. ऐका हा, 59 + 41 किती झाले? गणित कच्चं आहे तुमचं नाही ना? किती? 100. वाह, मला वाटलं असं नुसतं ऐकलं होतं, प्रत्यक्षात कळलं. जुनं ते सोनं असतं, कसं का असेल, पण गणित मात्र पक्क आहे. विठ्ठल विठ्ठल 100व्या दिवशी हा जीव वैतरणा नावाच्या दुसऱ्या नदीच्या काठावरती असतो. एकदा की तिथं गेला, यमाचे 2 दूत चित्रगुप्त जे तुमच्या आमच्या उजव्या डाव्या खांद्यावरती बसलेले ते तिथं समोर येतात. आयुष्याची फाईल समोर घेतात. ऐका, आयुष्याची फाईल समोर घेतल्यानंतर आयुष्यामध्ये यानं काय काय केलं, जन्म मरणरूपी प्रवासामध्ये आल्यानंतर, इहलोकामध्ये आल्यानंतर, याला कायारूपी शरीर मिळाल्यानंतर यानं आयुष्यात येऊन काय केलं, या कर्माचा बायोडाटा 100व्या दिवशी गेल्यानंतर ओपन होतो. आणि एकदा की ओपन झाला, तो ओपन झाल्यानंतर केस लढायला सुरुवात होते. ऐका, तारीख पडण्या अगोदर पहिल्याच तारखेला बघितलं जातं यानं किती लोकांचे बांध कोरले, किती लग्न मोडवले, किती ओल्या झाडांना आग लावल्या, किती जणांच्या घरामध्ये भांडणं लावली. हा सगळा आयुष्याचा बायोडाटा, किंवा किती पुण्य कर्म केलं किती पाप कर्म केलं. ज्ञानोबा सांगतात, सकृत दुष्कृत समान समी, तै पावी जे कर्मभूमी, तुझी जे पडे विषमी स्वर्गगामी का नरकी. काय पुण्य आणि काय पाप कर्म यांचा साठा तिथं एकदा 100व्या दिवशी गेल्यानंतर उलगडला जातो. तिथून प्रवास चालू होतो. तारखेवर तारखी पडतात. त्या तारखी तिथून पुढे चालतात 265 दिवस. ते 265 आणि हे 100 झाले 365. 365वा दिवस जो काही आहे तो म्हणजे निकालाचा दिवस, बोर्डावर येण्याचा दिवस, तो म्हणजे निकालाचा दिवस. आणि त्या निकालाच्या दिवसाला शास्त्रसंमत असणारं नाव ते म्हणजे वर्षश्राद्धाचा दिवस. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल हो आणि याच श्राद्ध विधीनिमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. अभंग ज्यांचा निवडलाय ती जगतमान्य जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराया. कोण तुकोबाराया? ज्या तुकोबारायांनी जगाला उपदेश सांगावा, उपदेश देवा, तरुण जाण्याकरता हा उपदेश देणारे जगद्गुरु तुकोबाराया कोण? जाता जाता सांगेल माऊली. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी ज्या महात्म्यावर घर प्रपंचाची जबाबदारी पडते, वयाच्या 14व्या वर्षी ज्यांचं लग्न होतं, वयाच्या 15व्या वर्षी मेटाकुटीने संसार जे ओढतात, ज्या वयामध्ये लेकरांना वाटतं आमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी सावली म्हणजे बाप नावाचं छत्र, बाप नावाची सावली आमच्या आयुष्यामध्ये असावं, आमच्या तारुण्याच्या उंबरट्यावरती, रे त्याच तारुण्याच्या उंबरट्यावरती ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता निवडला, तर तुकोबारायांच्या जीवनातलं तारुण्याच्या उंबरट्यावरती वयाच्या 17व्या वर्षी माझ्या तुकोबांच्या जीवनातनं बाप नावाचं छत्र जातंय. त्या तुकोबांचा अभंग सेवेकरिता घेतला. दुःखानं दुःख टिपता येणारी माझी तुकोबाराया. बाप जातो ना जातो, बापाचं दुःख विसरतो ना विसरतो. बाप गेल्यानंतर 6 महिन्यामध्ये कणकाईसारखी माई जीवनामधली दुरावल्या जाते. त्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता घेतलाय. कोण तुकोबाराया? ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता घेवा माऊली, ज्या तुकोबारायांनी जगाला उपदेश द्यावा, पात्रता आहे, योग्यता आहे, अधिकार आहे. आणि अधिकार संपन्न साधू, अरे एवढे दुःख, माय गेली, बाप गेला, 2 दुःख पेलवले. आणि मोठा भाऊ तो खरं तर वडिलांसारखा असतो. त्या वडिलांसारख्या भावाचं छत्र सुद्धा दुरावलं गेलं, विरक्त झाला आणि तो तीर्थयात्रेला निघून गेला. पत्नी निवर्तली, भाऊजाई मेली, भाऊ तीर्थयात्रेला गेला, आई वडील गेले. 4 दुःख तुकोबांच्या जीवनामध्ये. आणि हे बघता बघता 4 वर्षाचा दुष्काळ डोळ्यासमोर येऊन बघितला. 4 वर्षाचा दुष्काळ पडला आणि 4 वर्षाच्या दुष्काळामध्ये माझ्या जगतमान्य जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांनी बघितलं, जी देणेदारी केली होती ती तर काही परत आलीच नाही. आणि त्याची अपेक्षाच माझ्या तुकोबारायांनी ठेवून दिली. 4 दुःख. आपण म्हणतो आमच्या जीवनात दुःख आहे, पण माझ्या तुकोबांचा कोणी विचार केलाय का? दुःखाचे डोंगर दाखवीसे, दुःखाचे डोंगर दाखवीसे, दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी. देवा तुझा माझा कारे वैरकारा, देवा तुझा माझा कार्य वैरकारा, देवा तुझा माझा कारे वैरकारा, देवा तुझा माझा कार्य वैरकारा. दुःखाचे डोंगर दाखवीसे, दुःखाचे डोंगर दाखवी, दुःखाचे डोंगर दाखवे, दुःखाचे डोंगर दाखवे. वा, अगदी गोड असं प्रमाण. देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवीस. देवा एवढं दुःख तू पदरामध्ये टाकलंय, कुठल्या जन्मीचं ते दुःख? दुःखाने दुःख टिपता येणारे तुकोबारायांनी 4 वर्षाचा दुष्काळ डोळ्यासमोर अनुभवला माऊली. काय प्रसंग असेल माझ्या तुकोबांचा. तरी सुद्धा आज अजरामर आहेत. 4 वर्षाचा दुष्काळ बघितला आणि देवाला विनंती केली, देवा अरे बरं झालं का दिवाळं निघालं माझ्या आयुष्यामध्ये, आणि बरं झालं या दुष्काळानं पीडा केली. मी नाही, बोल आहे महाराजांचे, बरी या दुष्काळे पीडा केली, बाईले कण्णन करता देखील गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे. देवा बरं झालं रे माझ्या आयुष्यामध्ये दुःख दिलं, कारण आज मला अनुभवता आलं. त्या तुकोबारायांनी दृष्टिक्षेप केला आणि शेवटी विचार केला, ज्या भवसिंधूमध्ये आहे, ज्या संसारामध्ये आहे, या संसारामध्ये खरं तर दुःखानं दुःखच भरलेलं आहे. कारण संसारच कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी असणारी ती तुकोबाराया.
स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवणारी जी महात्मा म्हणजे ती तुकोबाराया. तर तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता घेतला. कोण तुकोबाराया? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला ती तुकोबाराया. कोण तुकोबाराया? ज्या तुकोबारांनी स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवावं आणि भगवंताचं भजन चिंतन करावं ती तुकोबाराया. अशा तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराया आज तुम्हा आम्हा सामान्य जनतेला उपदेश करतात. उपदेश करणारे तुकोबाराया आहेत. ज्यांना करतात ते तुम्ही आम्ही मृत्यू लोकातले जड जीव आहोत. कारण उपदेश करण्याची गरज का आहे? तुकोबारायांना महात्म्यांना त्यावेळेला जाणवलं, अरे बुडत हे जण आता माझ्याच्याने बघवत नाही. ज्यावेळेला संतांच्या हृदयामध्ये कळबळा निर्माण होतो ना, प्रत्येक शब्दाकरता प्रमाण पुरावे आहेत बरं का. ज्यावेळेला संतांच्या हृदयामध्ये कळबळा निर्माण होतो आणि हे जग बुडताना जे दिसतं, अज्ञानाच्या झोपेत बुडताना दिसतं ना, बुडतं म्हणजे डायरेक्ट लयाला नाही, अज्ञानाच्या झोपेत बुडताना दिसतं, त्यावेळेला त्यांना कळबळा येतो आणि ते तेवढ्याच करता येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीन देह कष्टभीती परोपकारी किंवा बडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळबळा म्हणून या विठ्ठल 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 विठ्ठल. या अधिकाराची तुकोबाराया ज्यांना कळवळा निर्माण झाला त्या तुकोबारायांनी सर्वसामान्यांकडे नजर टाकली. अरे जन्म आणि मरणाच्या प्रवासामध्ये आलेला हा जीव एक दिवस ही यात्रा थांबवणार, परलोक यात्रेला प्रारंभ करणार, पण मुळात आला कशा करता हेच तो विसरलाय. आला कशा करता? इथून तरुण जाण्याकरता. मिळालेला देह याला मिळाला कसा? सहज मिळाला. कसा मिळाला? इथून तरुण जायला सांगतात ना, मग मूळतः हा देह मिळाला कसा याचाच विचार कुणी केला नाही. जो देह मिळाला सहज मिळाला. सहज मिळाला म्हणजे कसा मिळाला? उदाहरण देऊन जाईल तुम्हाला. स्वर्गातले जे देव आहेत ना ते चांदीचा गोळा आहे आणि मृत्यूलोकातले जे जीव आहेत ना हे लोखंडाचा गोळा आहे. कळतंय ना तुम्हाला? स्वर्गातले देव आहे ते चांदीचा गोळा आहे, मृत्यूलोकातले जीव म्हणजे तुम्ही झोपले का भुका लागले? मृत्यूलोकातले जीव म्हणजे लोखंडाचा गोळा. ज्यांना उपदेश करतायत ना ते लोखंडाच्या गोळ्याला उपदेश करणारी तुकोबाराया आहेत. ऐका, तुम्हाला विचार करायला काय लावायचा आहे? कारण हा देह तुम्हाला अशा स्वरूपाने मिळालाय म्हणून तुम्हाला विचार करायला लावायचा आहे. स्वर्गातले देव म्हणजे चांदीचा गोळा आणि मृत्यूलोकातले जीव म्हणजे लोखंडाचा गोळा. स्वर्गातल्या देवांनी अपेक्षा केली इथल्या मृत्यूलोकातल्या जीवाची. मी नाही सांगत. स्वर्गीचे अमर इच्छिताती लोक, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती लोक, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. हे मूर्ती लोकी व्हावा आम्हा जन्म, मूर्ती लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी भावा जन्म, मृत्यू लोकी भावा जन्म, मूर्ती लोकी व्हावा जन्म, मूर्ती लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी भावा जन्म, मृत्यू लोकी भावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, मूर्ती लोकी व्हावा जन्म. नारायण नामे मोक्त नारायण नामे मोक्त, नारायण नामे जीवन मुक्त, नारायण नामे जीवन वा, स्वर्गातल्या देवांना अपेक्षा आहे कुठं? मृत्यूलोकामध्ये जन्म मिळणार. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा,
मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. नका नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. इथून तरुण जाता येतं ना मृत्यूलोकातनं, म्हणून आम्हाला इथे जन्म मिळावा. का तरता येतं इथून? ऐका ना, मी पहिलेच सांगितलं, ते देव म्हणजे चांदीचा गोळा आणि हे जीव म्हणजे लोखंडाचा गोळा. जर कदाचित थोडं व्यावहारिकतेकडे चला. आज यदा कदाचित कार्यक्रम आवरल्यानंतर सूर्यवंशी पाटील परिवाराने, आमच्या काकांनी वगैरे काकाश्रींनी हा कार्यक्रम आवरल्यानंतर एक योजना राबवली महाराज. ती योजना अशी आहे, इथं 2 गोळे ठेवले जातील, एक चांदीचा आणि एक सोन्याचा. नका म्हणू, एक चांदीचा आणि दुसरा लोखंडाचा. 2 गोळे आहेत, भली मोठी ढीग लागलेली आहे. आणि प्रत्येक आलेल्या आप्तेष्टांना, इष्टमित्रांना, सगळे पाहुणे मंडळींना, महाराज मंडळींना सगळ्यांना विनंती केली, सगळ्यांनाच विनंती केली, एकदा की कीर्तनाचा कार्यक्रम आवरला ना की प्रत्येकानं इथं यायचं. दक्षिणा वगैरे नका देऊ मला, प्रत्येकानं इथं यायचं. 2 गोळे ठेवलेले आहेत 2 बाजूंना, प्रत्येकानं एक एक गोळा उचलून न्यायचा. तुम्ही कोणता न्याल बाबा? चांदीचा. सोन्याचा नाही आहे बरं का, चांदीचा. महिला मंडळ तुम्ही हा लोखंडाचा, चांदी, दोन्ही पण. कोणता? बोला ना, मोठ्याने बोला. मंडपवाल्याला उचलून न्याल का? चांदीचा गोळा. साऊंड सिस्टीमवाला दादा तुम्ही सगळंच न्याल का? उरलेलं सगळं तुम्हीच न्या. तुम्ही चांदीचा, बरोबर आहे. बाय चान्स यदा कदाचित मलाही सूर्यवंशी पाटील परिवारानं, आमच्या काकाश्रींनी वगैरे विचारलंच ताई तुम्ही कोणता गोळा न्याल? मी सुद्धा दादा तुम्ही चांदीच ना. पण या मंडपच्या, या कार्याच्या खूप बाहेर किंवा आतमध्ये एखादं जुनं माणूस असेल, त्याच्याकडे एखादी पिशवी असेल, त्या पिशवीमध्ये पिशवी असेल, त्या पिशवीत पिशवी असेल, त्या पिशवीमध्ये जर एखादा परीस असेल ना, परीस कळतो ना, परीस असणारा म्हातारा किती लांब असू द्या, किती लांब असू द्या, आणि त्याच्या कानावरती जर आवाज पडला ना की सूर्यवंशी पाटील परिवारानं 2 गोळे ठेवले, चांदीचा आणि लोखंडाचा. सगळेजण चांदी घेऊन फरार झाले, पण लोखंडाचे गोळे सगळे मंडपवाल्यांच्या मंडपामध्ये तसे शिल्लक आहे. ते म्हातारा चालता का येणं, पळत 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 इथे येईल आणि लोखंडाच्या गोळ्याला परिसाचा स्पर्श करेल. मला सांगा ना माऊली, उदाहरण संपले, सिद्धांतांनी तात्पर्याकडे चला. लोखंडाच्या गोळ्याला स्पर्श केला यदा कदाचित परिसानं, तर परिसाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही किती चांदी पळवली ना, तर चांदीपेक्षा सोन्याला किंमत हाय आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून माझ्या तुकोबांना सांगायचं, बाबा मृत्यूलोकामध्ये जीव मिळालाय, जन्म मिळालाय आणि एक दिवस हा संपणार आहे. पण संपण्या अगोदर तू सावध हो. कशा करता? हा जन्म मरण रूपी पहिलं तिराला नेण्याकरता, संसार सागर तरण्याकरता. तुम्ही आम्ही करतोय तो खरं तर प्रपंच म्हटला तरी हरकत नाही. शेती वाडी बंगला गाडी हा प्रपंच, पर अधिक पंच दुसऱ्यासाठी केलेला संच अधिक प्रपंच. संसार म्हणावा कशाला? नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन करत असताना सांगतात, संसरती ती संसारा माऊली. संसार त्याला म्हणावं जो संसार अनेकांनी केला, पण अनेकांनी करता करता पार करण्याचा, तरण्याचा विचार ज्यांनी केला. संसार आहे कसा? ज्याच्यात तुम्ही आम्ही गुंतलेलो आहोत ना, या अज्ञानाच्या झोपेचा मायावी खरा कोरा संसार आहे. अज्ञानाच्या झोपेत गुंतलेले आहोत, म्हणून कुठंतरी महाराजांना काकड्यामध्ये जावं लागलं, मंगलाचरणांमध्ये जावं लागलं. सांगितलं, बाबा त्या झोपेत झोपलात ना, आता उठा, उठा जागे वार रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वार आता, स्मरण करा पंढरीनाथा,
भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या उठा जावे वारे आता सुवर्ण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या वा वा वा. अज्ञानाच्या झोपेत तुम्ही आहात याच्याकरता तरण्याकरता पार करण्याकरता तुम्हाला उठावं लागेल. विचार का करायचा आहे याचं मूळ कारण अज्ञानाच्या झोपेत तुम्ही आहात म्हणून तुम्हाला उठावं लागेल. उठून काय करायचं? स्मरण करा पंढरीनाथा. भावाने त्याच्या चरणावरती तुम्ही माथा ठेवा आणि जन्ममरणाच्या व्यथा चुकवा. का चुकवा? आता सुद्धा जाग करतात. आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा भागा भागा, आता जागा रे भाईनो जागा, 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 जागा 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 रे भाईनो जागा. मना 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 वा. आता जागा. उठा तुम्ही सावध व्हा. का? उठण्याची गरज याच्या करता आहे, एवढ्या करता आहे तुम्ही अज्ञानाच्या झोपेमध्ये आहात. म्हणून आज माझ्या तुकोबरा यांनी सांगितलं बाबा अज्ञानाच्या झोपेत न उठा आणि तुम्ही क्षणक्षणाला विचार करा. तुकोबराया विचार करण्याची गरज काय? माझ्या तुकोबांनी सांगितलं जीवनरूपी नौकेमध्ये आल्यानंतर विचार याच्याकरता करायचा. सारासार विचार करा उठा उठी. विचार करण्याची गरज काय? तर ते कंठामध्ये यदा कदाचित जर त्याचं नाव धरलं ना हा भवसिंधू पैल तीराला नेता येतो. तुकोबा विचार कशा करता करायचा आहे? तोही क्षणाला. कारण आयुष्य असं आहे ना ते क्षणाचाही भरवसा नाही म्हणून क्षणाला विचार करा. तुकोबा नेमकी विचार म्हणजे नेमकी काय? अरे ज्याचा विचार चांगला असेल ना त्याचा आचार चांगला घडतो आणि ज्याचा आचार चांगला असेल ना त्याचा उच्चार नेहमीच चांगला घडतो. प्रसंग सांगून जाईल तुम्हाला. त्रेतायुगाचा काल आहे. 14 वर्षाचा वनवास आहे आणि 14 वर्षाच्या वनवासामध्ये ज्या वेळेला माऊली सीता मातेनं हट्ट केला होता भगवंताजवळ प्रभू समोरून पळणारा हरिण आहे आणि हरणाचं कातड मला हवंय. फरक एवढाच आहे माऊली. वस्त्राचं हरण करण्यावरून जे झालं ते महाभारत आहे आणि हरणाचं वस्त्र करण्याकरता ते तयार झालं त्याचं नाव रामायण आहे. प्रसंग आहे रामायणाचा. प्रभू समोरून पळणारा हरण आहे ना हरणाचं कातड मला हवंय. भगवंताने बघितलं शास्त्र सांगतं श्रीहट्ट बालहट्ट योगीहट्ट राजहट्ट यापैकी काही हट्ट पुरवावेत. सीता मातेनं हट्ट केलाय. न कळत कधी न हट्ट करणारी माता सीतान तोंडातनं तिच्या निघालायत की प्रभू समोरूनचं पळणारं हरण त्याचं कातड हवंय. भगवंताने होकार दिला. माझ्या जगाच्या मालकानं भगवंत धावून गेले. प्रसंग फार मोठा आहे पण आपण शॉर्टमध्ये घेतोय पुढे. ज्या वेळेला पर्णकुटीमध्ये असताना लक्ष्मण समवेत आहे. लक्ष्मण समवेत असताना त्या ठिकाणी सीता मातेच्या कानावरती आवाज पडला माऊली. त्रेतायुगाचा काल आहे. 14 वर्षाचा वनवास आहे. त्या दंडकारण्यामध्ये सीता मातेच्या कानावरती आवाज आला लक्ष्मणा वाचवा वाचवा. हा आवाज ज्या वेळेला कानावरती पडला ना त्यावेळेला सीता माता सांगते लक्ष्मणा जा. बंधू संकटात आहे. वाचविण्याकरता जाणं तुमचं परम कर्तव्य. मातृप्रेम या नात्यानं तुम्हाला जावं लागेल लक्ष्मणा. लक्ष्मणाने बघितलं आई साहेब अहो ज्याच्या सत्तेनं ब्रह्मांड चालतं. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवडे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. माई जगत जननी जानकी मातेला माझा लक्ष्मण सांगतो आई अगं ज्याच्या सत्तेनं खरं तर ब्रह्मांड चालतं. ज्याच्या सत्तेनं झाडावरची पक्षी मंजूळ गाणी बोलतात. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शिकवितो धनी वेगळाची. ज्याच्या सत्तेनं वृक्षाची पानं हलतात.
वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंत मग कोठे. ज्याच्या सत्तेने हे संपूर्ण शरीरच चालतं ना. नव्हे नव्हे, अरे एका दिवसाचं बाळ जन्माला आलं तरी आईच असताना मग ते दूध निर्माण करण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तो माझा जगाचा करता परमात्मा आहे. बाळा दूध कोण करीते, उत्पत्तीन वाढावी श्रीपती सवे दोन्ही. अरे सगळ्यांची पालन पोषण करण्याची जबाबदारी ज्याची आहे. कबीरदास सांगतात, ज्यावेळेला तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते त्यावेळेला तुमच्या पोटाची खळगी भरवली आणि आज दात दिले तरी सुद्धा तो पोटाची खळगी भरवणारच आहे. जबी दंत नाही ते तभी दूध दिया, अभी दंत दिया तो अन्न न दे. अरे तो जगाचा मालक आहे, संकटात कधी सापडणार नाही. पण सीता मातेची विचार करण्याची क्षमता बिघडली. सीता माताने विचार करता 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 तोंडातनं अपशब्द निघाला बाहेर, लक्ष्मणा का जात नाही तुम्ही पर्णकुटीमधनं, का जात नाही. कदाचित तोंडातला निघालेला अपशब्द लक्ष्मणाला सहन झाला नाही. तो विचार त्या ठिकाणी बिघडला. विचारावरून आचारण, उच्चार बघा, उच्चारावरून आचार, विचार बदलला आणि तेवढ्या गोष्टीवरनं हरणाच्या वस्त्राकरता एवढं मोठं जे तयार झालं ते रामायण. मग विचार करा, एका गोष्टीवरनं, एका विचारावरनं एवढं मोठं रामायण. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. हे विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पाविजे समाधान. विचार प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पण माझ्या तुकोबांना जे सांगायचंय ना, तुम्ही क्षणाला विचार करा. काय विचार करायचं तुकोबाराया. तुकोबारायांना सांगितलं, ज्या जन्म मरण रूपी संसारात आलात ना माऊली, इथून तरुण जाण्याचा तुम्ही विचार करा. अभंगाचं प्रथम चरण. क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. हे क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावाया पार बाब चिंदू नाशी वंत देह जाणार सकळ, नाशिवंत 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 देह जाणार सकळ, सकळ. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबा सांगतात, बाबा क्षणाला तुम्ही विचार करा. तुकोबा विचार कसला करायचा. तरावया पार भवसिंधू, हा भवसिंधू, हा संसार सागर कसा पहिलं तीराला नेता येईल, कसा तरुण जाता येईल याचा विचार करायचा आहे. ठीक आहे तुकोबाराया, विचार का करावा लागणार आहे आम्हाला. कारण हा देह पवित्र देह आम्हाला मिळाला. हा नासका पण आहे आणि पवित्र पण आहे. याची दोन कारणं आहेत. पवित्र तेव्हा होतो ज्या वेळेला भगवंताचं नाव वजो वदे अच्युत सर्व काळ त्यावेळेला, आणि नाशिवंत त्यावेळेला ज्या वेळेला हा देह ज्याच्या करता दिलोय तो फाटा जर मध्ये आला असेल ना संसाराचा, देवे दिला देह भजन गोमटा, आणि तो या झाला फाटा बाधिकेचा, याची जाणीव नसेल तर त्यावेळेला तो त्या दृष्टीने सुद्धा जाऊ शकतो. मग तुकोबा तुम्ही सांगता विचार करा. आम्ही क्षणाला विचार करण्याला तयार आहोत. का? कारण हा नरदेह संपणार आहे. आम्ही त्याच दिवशी विचार करायचा. माऊली ज्ञानोबाराया
वयाच्या 16व्या वर्षी ऐन तरुण्यातला तरुणाईला तत्वनिष्ठ ज्ञान देणारे ज्ञानोबराया, ही गोष्ट लक्षात ठेवा. याच ज्ञानोबरांनी उत्तरार्ध खंडामध्ये ज्ञानेश्वरीसारख्या पवित्र ग्रंथामध्ये 18व्या अध्यायामध्ये 101 क्रमांकाच्या ओवीमध्ये ज्ञानोबराया सांगतात, जो देह मिळालात ना, तरुण का जायचं? मृत्यू कदाचित समोर असेल म्हणून तुम्हाला तरुण जायचे. का ललाटीचे लिहिले न मोडीगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. ज्या दिवशी तुमचा आणि आमचा जन्म झाला ना, तिथून पुढे 5 दिवसांनी एक बाई येते ना महाराज, आपल्याकडे येते का? येते ना. त्या बाईचं नाव मोलकरीण. तरी हाच म्हणायले काही. 5च्या दिवशी बाई येते, तिचे नाव आहे सटवी. 6व्या 7 प्रकारच्या आहे. कुर्मी कीटकांचं, हिशाचारांचं, राक्षसांचं सगळं सांगितलं एकाच ठिकाणी, तरी ॲक्शन तयार होईल. 6व्या 7 प्रकारच्या आहे. ज्ञानोबराया सांगतात, अगा सटवीची रातीनं विसंबीजे वाती माऊली. ज्या दिवशी सटवी 5च्या दिवशी येते त्या दिवशी रात्रभर घरामध्ये दिवा लावला पाहिजे. दिवा का लावावा? कारण त्या दिवशी सटवी बाळाच्या कपाळावरती टाक टाकते, कर्म लिहिते. मधला कर्म मला ज्ञात नाही, पण कर्म लिहत असताना सटवी एवढी हुशार आहे, ती शेवटचं कर्म लिहायला मात्र विसरत नाही. आणि त्या शेवटच्या कर्माचं नाव आहे ते म्हणजे मृत्यू कर्म. विठ्ठल 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 मग ते मृत्यू कर्म न लिहायला विसरणारी सटवी ते शेवटचं कर्म मात्र रेखाटल्याशिवाय राहत नाही. मग आम्ही विचार केला, आम्ही बळेगावकर, इकडची बळेगावकर, तिकडची नाही. म्हणजे माझं माहेरचं बळेगावच आडनाव आहे बरं का, म्हणून म्हटलं इकडची बळेगावकर. आम्ही विचार केला, आम्ही शेतकरी वर्ग आहे, आम्ही पॉलिश पेपर आणू आणि सटवीने लिहिलेलं कपाळावरचं कर्मच खोडून टाकू. येईल का खोडता? नाही ना. लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. ज्या तुमच्या लल्लाटावरती लिहिले ना, ती कर्मरेखा आहे. काळे गोरे पण धुतले फिटवणे. याच्यावर ते उत्तर देतात, त्यांना तात्पर्य देतात महाराज, दृष्टांत देतात. जसं 4-5 काळ्याकुट्ट माणसं आहे आणि त्या काळ्याकुट्ट माणसांनी गोरं होण्याचा प्रयत्न केला महाराज. इथे जवळ बंधारा धरण काय भटाना, काय भटाना, भटाना धरण आहे का? वा. त्या धरणावरती, भटाण्याच्या धरणावरती गेली. कोण? 4-5 काळे कुट्ट. तुम्ही लक्ष देऊ नका बरं का कोण कोण काळे. नाही, आपण तर जाऊच गोरवायला, पण आपल्याला माहिती आहे जे टाकलाय तो आमचा काही पुसणार नाही. काळ्या कुट्ट माणसांनी विचार केला, त्या धरणावरती जाऊ, भटाण्याच्या धरणावरती जाऊ, हायस्टेड कंपनीच्या साबणी घेऊ महाराज. हायस्टेड कंपनीने ज्यांना गोरा होता येईल ते घेऊ आणि त्या भटाण्याच्या धरणावरती जाऊ, मस्त गरगरीत दगड घेऊ आणि अंग घासायला लागू. कुणी विचार केला? हा, काळे माणसं, काळ्या कुट्ट माणसांनी गेले, अंग घासायला लागले. अंग घासता 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 अंगाची लाही व्हायला लागली. कदाचित यातना व्हायला लागल्या, वेदना व्हायला लागल्या. पण मला सांगा ना, त्या काळ्या माणसांनी कितीही गोरं होण्याचा प्रयत्न केला, किती हायस्टेड कंपनीच्या साबणी वापरल्या, तरी ती गोरं होतील का? नाही. हां, तसं एकदा की कपाळावरती लिहिलेलं कर्म असेल. माझ्या ज्ञानोबांना यांना 18व्या अध्यायात 101 क्रमांकाच्या ओवीला तेच वर्णन करायचंय. जर तुमच्या कपाळावरती लिहिलेलं कर्म असेल ना, ते कर्म जर मृत्यू कर्म शेवटचं जर लिखितच असेल की तेही पुसण्याचा प्रयत्न केला ना तुम्ही, तरी सुद्धा ते पुसू शकत नाही. ज्याचे कर्म घेते झाल्या, ज्याचे कर्म घेते झाल्या, ज्याचे तेथे कोणाचे ना चाले, तेथे कोणाचे ना चाले. हारे चंद्र ताराराणे, हारे चंद्र ताराराणे, तेथे कोणाचे ना चाले, तेथे कोणाचे ना चाले. हारे चंद्र ताराराणे, चंद्र तारा तारा
तेथे कोणाची नसावी. वा, ती कर्मरेखाच आहे. कितीही पुसण्याचा प्रयत्न केला, कर्मरेखा कुणापुढे पुसता येत नाही. तुका म्हणे कर्मरेखा कदा न चुके ब्रह्मदिका. जी ब्रह्मदिकांना चुकले नाही, देवादिकांना चुकले नाही. कर्मे दशरथी वियोग गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. मग हा कर्म कुणाला न चुकणारं कर्म, मृत्यू कर्म ते प्रत्येकाच्या प्रारब्ध येणार आहे. म्हणून माझ्या तुकोबरायांना प्रश्न पडला, ही सामान्य जनता ह्या अज्ञानाच्या झोपेमध्ये कदाचित झोपलेली आहे, रंगलेली आहे, गांजलेली आहे. त्यावेळेला माझ्या तुकोबरायांना प्रश्न पडला, बाबा हे संसारातलं दुःख मीही भोगलेलं आहे. संसार असा आहे ना माऊली, हा संसार कदाचित तारण्याकरता जाण्याकरता त्याला तारण्याकरता जो समर्थ आहे त्याला आधी आपलं करणं गरजेचं आहे. मग हा तरुण जाण्याकरता आम्हाला अगोदर विचार करावा लागेल. कारण विचार चांगला असेल तर आचार चांगला असेल, आचार चांगला असेल तर उच्चार चांगला घडेल. कारण ऐका, कदाचित माऊली एक्झाम हॅज टाईम लिमिट, बरोबर आहेत की नाही. रोड हॅज स्पीड लिमिट, बँक हॅज मनी लिमिट. जसं बँकेमध्ये पैशांची मर्यादा आहे, रस्त्यावरती वाहनांची जी काही गर्दी असते त्याच्यावरती त्याचीही मर्यादा घातलेली आहे. आणि याच्याही पुढे जाऊन एक्झाम हॅज टाईम लिमिट, परीक्षेकरता तुम्हाला वेळेची मर्यादा आहे. पण लाईफमध्ये आल्यानंतर, लाईफ लाईनमध्ये आल्यानंतर, आयुष्याच्या प्रसंगामध्ये आल्यानंतर थिंकिंग हॅज नॉट लिमिट, थिंक बिग अँड अचीव बिग. जर तुमचे विचार चांगले असेल ना तर तरण्याकरता तुम्हाला कुणीही त्या ठिकाणी आडमध्ये येऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून माझ्या तुकोबराया सांगता, बाबा तुमचे विचार क्षणाक्षणाला शुद्ध ठेवा आणि क्षणक्षणाला तुम्ही हा विचार करा. कसला विचार करा? बैल भिंतीवर गेला कसा गेला? अजिबात नाही. कारण भिंतीवर जर गवऱ्या थापलेल्या दिसल्या मग आम्ही हा विचार नाही करायचा की बैल भिंतीवर चढून कस काही गवऱ्या थापल्या गेल्या, नाहीत का. किंवा म्हशीच्या शिंगामध्ये कसं गुंतता येईल, हे व्यावहारिक उदाहरणं झाले. म्हशीचे शिंग गोल आणि किती विचार केला त्याच्यात कसं गुंतता येईल आणि गुंतूनच पाहिलं तिकडंच गेला ना. हा विचार करू नका. तुम्ही जन्ममरणरूपी प्रवासात आलात ना, ज्ञानोबा सांगतात हे एकदा संपणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मग नूतन विडी जे तैसे देहंकारा ते स्वीकारी जे चैतन्य नाते. माऊली, जुना झालेला कपडा असेल टाकून द्यावा लागेल आणि टाकलेला कपडा नवीन पुन्हा धारण करावा लागणार. तद्वत न्याय तुम्हाला देह मिळाला, पण मिळाल्यानंतर कळून घेणं गरजेचं आहे. यदा कदाचित कळाला तरच तो तरल्या जाईल. मग तुम्ही विचार हा करा, हा तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू म्हणजे हा संसार सागर. संसाराची व्याख्या प्रत्येकाने वेगवेगळी केलेली आहे, बरोबर इतके नाही. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार देतस खालाणकार दुःखाला होकार. अरे संसार संसार जस कप बशीचा घर बसी बसे आरामशीर कप हिंडे दारोदार. संसाराची व्याख्या वेगळी आहे, पण ज्ञानोबरायांनी सुद्धा व्याख्या केलेली आहे. मी का ज्ञानोबरायांचं सांगते माहितीत का? ज्या ज्ञानोबरायांनी साक्षात माऊली घराचं मंदिर, अंडरलाईन दिस इज सेंटेन्स, अंडरलाईन करून ठेवा माझ्या वाक्यावरती. बघा पटलं तर, जगाने माऊलीविहीन केलेले अनाथ बालक जगाला सनात करून ज्ञानाची आई विश्वाची माऊली बनते. अनाथ केलेलं बालक, अनाथ केलेलं बालक विश्वाची माऊली बनते. ती ज्ञानाई त्यांच्या बाबतीत वाक्य सांगेल, साक्षात घराचं मंदिर माणसाचा देव, संसारिकाचा साधू, दुःखाचे सुख, विपत्तीची संपत्ती, मृत्यूलोकाचा वैकुंठ आणि दरिद्राचा ही इंद्र करणारा क्रांतिकारक ग्रंथ जर कुठला असेल ना तर ती म्हणजे माझ्या माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानोबरायांनी सुद्धा संसार कसा सांगितला. अध्याय 18 956 क्रमांकाची ओवी आहे. तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडलेसे जे गुंफिरे तेथ नातुडे तो वागुरे वारा जैसा. माऊली हा संसार आहे. या संसारामध्ये आल्यानंतर, कारण हा कसा आहे, हा दुःखानं ग्रासलेला आहे, दुःखानं भरलेला आहे. तरुण जाण्याकरता विचार चांगला ठेवण्याची गरज आहे. मग कदाचित संसार जर दुःखानं भरलेला असेल तर तो तरण्याकरता नेण्याकरता समर्थ होणार नाही. त्याच्याकरता अगोदर आम्हाला विचार शुद्ध ठेवला पाहिजे. आम्ही विचार शुद्ध ठेवला तर आम्ही पुढे जाण्याकरता तरण्याकरता समर्थ होऊ. कारण व्याख्या करताना संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ
हे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागली ओढाळ, कवणा मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, हे धर्म जागो सदैवाचा, जे बापर उपकारी, हे आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःखानं ग्रासलेला आहे, म्हणून तरुण जाण्याकरता तुम्ही का तरायचं आहे त्याचं कारणच एवढं आहे माऊली. जन्म आणि मरणाच्या प्रवासामध्ये कदाचित सटवीनं टाकलेला टाक विधात्यानं ज्या दिवशी जाणार येईल ते कधी दिवस असेल तो सांगता येत नाही. म्हणून आज तुम्ही आहे त्या क्षणाला तरुण जाण्याचा विचार करा. तुकोबा तरुण का जावं? तुकोबांनी सांगितलं जो देह आणला ना तो नश्वर आहे, नासका नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळा, नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळा, नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खात काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खात काळ सावधान, आयुष्य खात काळ, आयुष्य खात काळ सावधान, नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकळ. अभंगाच्या द्वितीय चरणात तुकोबा सांगतात, बाबा तरायचे कशा करता तर हा देह नाशिवंत ह्या जाणार आहे आणि याचं आयुष्य जो खातोय तो काळारूपी बोका आहे. देह जाणार म्हणजे नासका कुचका सुडका असा मिळालेला नरदेह एकदा संपणार आहे, नश्वर आहे. एक माय 4 लेकरांना जन्म देणारी ती माय, ऋतुध्वज नावाची पत्नी, मदालासा नावाची आई, 3 बाळांना वैराग्य प्राप्त करून पाठवलं. एवढा मोठा संसार सागराचा हा थाट राज्यकारभार ऋतुध्वज राजाचा, पण ती माय, त्या 4 लेकरांची माय मदालासा नावाची आई आपल्या एका दिवसाच्या बाळाला उचलायची माऊली, पाळण्यामध्ये घालायची आणि पाळण्यामध्ये घातल्यानंतर अंगाई गातांनी अशी नव्हती म्हणत हाडरे हाडरे युग युग, अजिबात नाही. ती माय सांगायची बाळा किती दिवसाच्या लेकराला, एका दिवसाच्या लेकराला पाळण्यात घालावं. ती माय सांगायची बाळा हा देह कस काय, म्हटले कसा आहे हा देह, मळमूत्राचा बाधा, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा वरी चर्म घातले रे, कर्म कीटकांचा सांधा, वरी चर्म घातले का, कर्म कीटकाचा सांगा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बाधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बाधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, हरे हरिहरा, शरण जाई हो स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, हरे हरिहरा, शरण जाई गोविंद. हे पर्ये मनला ती माय 4ही लेकरांना निजवताना
वैराग्याला पाठवलेली लेकरं. आर्यमन, विक्रांत, सुबाहू आणि शेवटचा असणारा अर्क. ऋतुध्वज राजानं बघितलं 3 लेकरं माझी वैराग्य प्राप्त करण्याकरता पाठवलेली. हा एवढा मोठा थाट आहे, माझा राज्यकारभार आहे, हे बघण्याकरता हिने एकही ठेवलं नाही. पण शेवटी मदालेसेला सांगितलं, ग हा राज्यकारभार बघण्याकरता सुद्धा कुणीतरी गरजेचं आहे. शेवटचा पोरगा अर्क नावाचा शेवटी ठेवला. पण ठेवताना बाळाला उपदेश दिला, बाळा हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बाधा वरी चर्म घातलिये रे कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बाधा. बाळा कर काय, स्मरे त्या हरी हरा शरण जाय गोविंदा परिये दे मदालासा सोहम जो जो रे बाळा परिये दे मदालासा सोहम जो जो रे बाळा. बाळा देह नासकाय कुचकाय सडकाय आत्तापर्यंत कितीतरी आले कितीतरी गेले रे, नाशिवंत देह जाणार सकळ. आत्तापर्यंत राजे महाराजे आले, राजे महाराजे गेले, शूरवीर आले, शूरवीर गेले. ज्ञानोबराया सांगतात, आज प्रसंग असा आहे, आमच्या देखता आमचे आजोबा गेले, पंजोबा गेले. आणि बघता बघता देखत देखत ना तू पंतू देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तो पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बापनच मेला. देखत देखत ना तो पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तो पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तो पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तो पंतू तोही तैसा झाला झाला. ज्ञानोबांनी म्हटलं, बाबा आजा मेला पंजा मेला बाप स्मशानी गेला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. अरे कितीतरी आले कितीतरी गेले, कितीतरी शूरवीर आले कितीतरी शूरवीर गेले. पुढं जाऊन सांगेल, देवादिदेव इंद्र ज्याचा मित्र आहे, भगवान प्रभू रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, अशा राजा दशरथालाही जावं लागलं ना. भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा आहे, धनुर्धर अर्जुन ज्याचा पिता आहे, अशा अभिमन्यूला सुद्धा जावंच लागलं ना. येथं कुणी उरण्याकरता आले नाही. आले अवतार येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार. येरती पामर जीव किती येरती पामर जीव किती देऊर आले नाही अवतार. येथे आले अवतार. देह नास्त काय नाशिवंत आहे जाणार आहे. हेथ नाही उरो आले अवतार निरते पामर जीव किती. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण कन्हैया परमात्मा देखील ते सांगतं, बाबा आ ब्रह्मभुवना लोक हा पुनरावर्ती न अर्जुन मामू पेत्तित्व कोणते पुनर्जन्म न विद्यते. बाबा यदा कदाचित मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आजपर्यंत कुणी राहिलेलं नाही. अरे 14 कल्पानंतर उगवणारा एखादा दिवस ज्याचा आहे तो ब्रह्मादिदेव ब्रह्म आहे. आयुष्य किती आहे? 2 परार्ध ज्याचं आयुष्य आहे. 2 परार्ध म्हणावं कशाला? एकावर 17 शून्य होत त्यावेळेला 1 परार्ध म्हणावं. 2 परार्ध म्हणावं कशाला? 2वर 17 शून्य दिले जातील त्यावेळेला म्हणावं 2 परार्ध. 2 परार्ध आयुष्य ज्याचं 14 कल्पानंतर एक दिवस उगवतात, ज्याचे कितीतरी मनवंतर उलटली जातात, त्याचं नाव ब्रह्मदेव आहे. त्याला सुद्धा अवतार कार्य थांबावं लागणार आहे. त्याचं आयुष्य घड्याळाच्या काट्याप्रमाणे सांगितलं. घड्याळाच्या काट्यामध्ये सगळ्यात वेळ
झोपल्यानंतर फिरणारा जो काटा असतो त्याचं नाव काय माऊली? झोपले का तुम्ही? भुका लागल्या का? नाही नाही त्याचं नाव तास का तास काटा. तास काट्याप्रमाणे ज्याचं आयुष्य तो ब्रह्मदेव आहे, त्याच्या खालचा काटा आहे त्या काट्याचं नाव मिनिट काटा. मिनिट काट्याप्रमाणे ज्याचं आयुष्य आहे तो स्वर्गातला देव इंद्र, इंद्रादी देवाचं. मग आता या पुण्याची पावटी सरी सवे इंद्रपणाची उटी उतरेन येऊ लागती मा घरे मृत्यू लोका. त्यांचं आयुष्य मिनिट. उरला तो हा घड्याळात काटे किती? 3 आकडे काही काही आकडे 3 सांगतात, काटे 12 सांगतात. एवढी हुशार आहेत आपण. पण आपण ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध आहात. शेवटी उरलेला काटा त्याचं नाव सेकंद. तिसरा काटा सेकंद. आणि सेकंद काट्याप्रमाणे आयुष्य ज्याचं ना ते तुम्ही आम्ही मृत्यू लोक. जायाचे शरीर जाईल शनात, 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 जायाचे शरीर जाईल शनात. एका गोपीनाथ पावे जीना, कहा गोपीनाथ पावे जीना, कहा गोपीनाथ पावे जीना, कहा गोपीनाथ पावे जीना. तुम्ही संत सारे प्रेमेचे सागर, 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 सागर. जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना. तुमचं आमचं आयुष्य आहे ते म्हणजे मिनिट काट्याप्रमाणे का सेकंद? सेकंद काट्याप्रमाणे. मग सेकंद काट्याप्रमाणे जर यदा कदाचित तुमचं आयुष्य आहे, तुमचं आयुष्य सांगितलं अल्प अल्प आयुष्य सांगितलं, त्याच्यात हा मानव देह अर्ध झोपेत गेलं, अर्ध जागी असताना गेलं. त्याच्यात तारुण्यामध्ये कामपिडा आहे, बरोबर नाही का? खेळण्या बागडण्यात गेलं. हाच म्हणतात तुम्ही इथं आहे ना. बालपण खेळण्या बागडण्यात गेलं, तारुण्यामध्ये कामपिडा आहे, म्हातारपणी चिंता करणार आणि पुन्हा फिरत 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 जन्माला. उपजे येते नाशे नासिल येते पुनरपी दिसेन हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा अंतकाळ प्रत्येकाच्या प्रारब्ध आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. नाश पावणारा हा देह एक दिवस तर जाणारच आहे. ज्ञानोबा श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्ण कन्हैया परमात्मा 8व्या अध्यायात 5व्या क्रमांकाच्या श्लोकात सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम यह प्रयती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. अंतकाल हा प्रत्येकाच्या प्रारब्ध आहे माऊली. हा देह नासक आहे, नाशिवंत आहे, एक दिवस जाणार आहे. नवे नवे अनेक ठिकाणी वर्णन करत असताना सांगता आज तुम्ही सावध व्हायची गरज आहे. कारण आयुष्य खातो काळ सावधान. याचं आयुष्य मोजण्याकरता बसलेला मापारी म्हणजे काळरूपी मापारी आहे. आयुष्य मोजावं या वैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या जीवासोबत जन्मस्रोबती आहे. कारण ऐका, ज्या दिवशी जन्म झाला उपजल्या पिंडा मरण सांगा ते मरते उपजते सवेची ते. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसापासून गाडी गाडी काळ वाट याची पाय, गाडी गाडी काळ वाट याची पाय, गाडी गाडी काळ वाट याची पाय, गाडी गाडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गाताय हर पले चंद, हरिमुखी गाताय हर पले चंदा. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गाताय हर पले चंद, हरिमुखी गाताय हर पले चंदा. राधे राधे. आयुष्य
मोजण्याकरता बसलाय तो काळारूपी बोका आहे. माझी नाथबाबा हरिपाठामध्ये सांगतात, घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. किंवा आयुष्य मोजावं या बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराच्या. आयुष्य मोजण्याकरता बसलेला जो मापारी आहे, जो व्यापारी आहे, त्याचं नाव काळ आहे. काळरूपी मापारी जे मोजवतं ते तुमचं आमचं आयुष्य आहे. देह जाणारा याच्यात तीळ मात्र शंका नाही. उपजल्याबरोबर सोबत त्याचा पिंड सोबत घेऊन येतोय तो. कारण ऐका, जीवा सवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. किंवा मरण यातून कुणी सुटणारा आहेत का. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी माणसात, क्षणिक तेवी आहे बाळा, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. किंवा दोन ओंडक्याची होते सागरात भेट, दोन ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. म्हणून आयुष्यात आल्यानंतर तू आज सावध हो. रामदास स्वामींनी फार गोड मार्मिक चिंतन केलंय माऊली. शेवटची 2-3 उदाहरणं ठेवेल आणि सेवेला विराम देईल. रामदास स्वामींनी फार गोड उत्तर दिलंय. आयुष्यात आलात ना, इथं आल्यानंतर तुम्ही सावध व्हा. शब्दच असा वापरला, सावधान. तो सावधान म्हणजे लग्नातला नाही सांगितला. लग्नातला तर फार गोड प्रसंग आहे रामदास स्वामींचा, तिथून निघाले ते तिथून. पण जो सावधान सांगितलं तो तुम्हा आम्हाला तरण्याकरता सावधान माझ्या रामदास स्वामींनी फार गोड उत्तर दिलं. सावध सावधान वाचे वदा नारायण. देह जाणार आहे ना, मग आज सावध व्हा. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी चढता मदन, मग कैसा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. नारायण ही साची होय भरती तारा पुत्र लागे प्रीती, ही साची होय भरती तारा पुत्र लागे प्रीती. मायेची पडली भ्रांती, मायेची पडली भ्रांती, मग कैसी ईश्वर प्राप्ती. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, नेत्रांची भुरळ पडली, कोणी नादीचे जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती, त्याची माता रामलती.
सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण पुढे गेले 50व्या वर्षी पुढे गेले 50 वर्षाला दातांच्या पंक्ती हलायला लागल्या. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. मला सांगा ना, जे विधात्यानं दिलत ना ते एकदा गेलं, हयात हे ओरिजिनल क्वालिटी गेली, ती पुन्हा मिळते का हो? हां, काय मत आहे तुमचं? मिळते नाही? दात एकदा गेले मिळतात? काही तर बोला. मिळतात नाही? बचळे मिळतात ना हो? पण हयात आहे तसे त्याची क्वालिटी 0. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. श्याम केस, काळे केस एकदा पांढरे झाले, होतील पुन्हा काळे? काय मत आहे बाबा? नाही होत. आम्ही मेहंदी लवलव करतो, डाय करून करून करतो, पण करतोच काळे, पण पुन्हा एकदा त्याला चकाकी आहे त्या रंगाची आल्याशिवाय राहणार नाही. पुढे गेले माझे रामदास स्वामी. सावध केलं तुम्हाला आयुष्यामध्ये का? साठीची बुद्धी नाठी वस वस लागे पाठी, साठीची बुद्धी नाठी वस वस लागे काठी, हाती घेवोनिया काठी त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60व्या वर्षी हातामध्ये काठी येते, बुद्धी भ्रष्ट होत चालते. सगळ्यांच्याच बाबतीत नाही सांगत हा, नाही तर इथून परत जाऊ देणार नाही तुम्ही, नाही का? हातामध्ये काठी येते, कदाचित बुद्धीमध्ये काय पालट होत चालतो आणि त्यांना लेकरं हसायला लागती. कराटी म्हणजे लेकरं हसायला लागतात. आणि पुढं गेले 70ची रचना झाली. 70ची झाली रचना, बसताची उठवेना, उठताची चालवेना, मग तो दिसे दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण. पुढं गेले परत. ऐका, 80 वर्ष आहेत का कुणी इथं? आहेत का? नाही आहे ना? आहे का? 4 मिळून 80, मग तो झाला अपयसी, पाण्याविना मछली जैसी तैसे झाले त्या प्राण्याशी, सावध सावधान वाचे वदा नारायण. पुढे गेले वर्ष झाले 90, बोलवे न एकही शब्द, वर्ष झाले 90, बोलवे न एकही शब्द, दारा पुत्र म्हणती देवा, दारा पुत्र म्हणती देवा, यांचा तोडा संबंध, सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. शतक पूर्ण झाला, एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण 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 नारायण दे. वाह, आता सावध व्हा. आला तसा निघून गेला, त्यापूर्वी सावध व्हा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळे सावधान. स्वामी म्हणतात, तुकोबा म्हणतात, सावध व्हायचं. सावध कशानं होता येईल? तर सावध होण्याकरता, तरण्याकरता सगळ्यात मोठं महत्त्वाचं एक नाम, त्याचं सोबतीला असणारी रुक्मिणी आईसाहेब, त्यांचं सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करूया. हाताने टाळी घेऊ, मुखानं भजन करा एकदा सगळ्यांनी हात वरी करा, करा करा. वा, आतापर्यंत काही कुणाला टेन्शन लोड काहीच दिलं नाही मी, काहीच नाही. अगदी रिलॅक्समध्ये आम्ही जसं आम्ही मक्तेदारी तोडली इथं. हां, करा करा. वा, सगळ्यांनी गोड हात वरती करा. तरुण जायचं असेल, हा भवसिंधू पहिलं तीराला न्यायचं असेल तर हा विचार याच धर्ममंडपामध्ये करायला हवा. तरण्याकरता त्याचं नाम कापी आहे, उद्धार करण्याकरता त्याचं नाम कापी आहे. कारण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे, तुम्ही हातवरी करा ना. मन माझे केशवा काबाने गे,
किंवा नोव्हे नोव्हे जिभे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. अरे ज्याच्या नामापुढे अमृत सुद्धा फिकं पड. तुम्ही हात वर करा ना. वर करा. ज्याच्या नावापुढे अमृत सुद्धा फिका पडतं ना ते भगवंताचं नाम आहे. किती गोड आहे हो, किती गोड आहे. ऐका ना त्याचं नाम माऊली. इतकं गोड आहे ज्याच्या नामानं राक्षसांचा उद्धार झाला. तुम्ही आकडे नका टाकू अशी. करा 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 ताईट हात वर करा. राहू द्या संध्याकाळपर्यंत. वा. ज्याच्या नामानं नाम तुझे चांगलं ऐकता मन माझे रंगले पिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसांचा उद्धार ज्याच्या नामानं झाला तो माझा जगत करता भगवान परमात्मा. विटेवरचा मालक म्हणजे माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्या नावानं सगळ्यांनाच तरता येतं. म्हणून तरुण जाण्याकरता हा विचार या धर्म मंडपामध्ये करण्याची गरज आहे. हातवरी हाताने टाळी मुखानं भजन. कारण ऐका भोजन की मजा थाली में झगडे की मजा गाली में. तुम्ही हातवर करा. भोजन की मजा थाली में झगडे की मजा गाली में. अरे भोजन की मजा थाली में झगड़े की मजा गाली में. तो इस धर्म मंडप में इस भजन की मजा है ताली में. ठप्पा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हो बार खुमाना विठोबा रखुमाई हो बार खुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रे दे दे. घ्या हात खाली घ्या. हुशार येतो. क्षण क्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या द्वितीय चरणात तुकोबारांनी सांगितलं देह नास काय नाशिवंत आहे जाणार आहे आयुष्याचं खातोय तो काळ आहे. आज तुम्ही सावध व्हायला हवं कारण देह कधी जाईल सांगता येत नाही. चाणक्य नीती वर्णन करून जाते किंवा सुभाषितकार सांगतात बाबा सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता मातरम पितरम तस्मा सर्व यतनेनं पूजेत. किंवा चाणक्य नीती सांगते पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्य पुनर्मही येतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. माऊली पुनर्वित्त पैसा एकदा गेला कष्टाने कमविता येतो. पुनर्मित्र गेलेले मित्र पुन्हा मिळतात नाही मिळाली अडचण नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पत्नी एक गेली दुसरी करता नाही ना. पण जमदग्नी ऋषींचं जातिवंत ज्वलंत उदाहरण आहे समोर माऊली. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही जमीन एकदा गेली कष्टाने पुन्हा कमविता येते उभी करता येते. पण एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. सगळ्या गोष्टी प्रयत्नांनी मिळाल्या ना तरी आयुष्याच्या नौकेमध्ये आल्यानंतर हे छत्रामध्ये आल्यानंतर मृत्यूलोकेच्या प्रवासामध्ये जन्माला घातल्यानंतर कदाचित जो शेवटचा क्षण असतो ना तो नरदेह जाण्याचा तो मात्र एकदा की गेला ते कायारूपी शरीर पुन्हा कमविता येत नाही मिळवता येत नाही. म्हणून यदा कदाचित माझ्या जगाच्या मालकांना त्या 2 छत्रांपैकी तुमच्या आमच्याकरता 2 कडक पृष्ठ दिले. त्या कडक पृष्ठांना नाव दिलं. जसं वहीला कडक पानं असावी 2 नारळाला करवट असावी कडक तसं तुमच्या आमच्या आयुष्यामधलं करवट जे पान असतं ना कडक पान असतं आतून मृदू असतं त्याचं नाव म्हणजे बाप नावाचं छत्र असतं. ते आज या परिवारातनं हरपलेलं आहे. बाप काय असतो माझ्या त्रेतायुगातल्या रामाला कळाला बाप काय असतो याची आठवण सदैव जगाला राहावी हे माझ्या वसुदेवाच्या कृष्णकन्हैया परमात्म्याला कळालं माऊली. कधीतरी रामासाठी झाली असेल कौसरत पण पुत्रवियोगाने शेवटी मरण पावतो ना तो बाप असतो मात्र राजा दशरथ. यमुनेला महापूर आलेला आहे आणि महापूर आलेला असताना सुद्धा जीवनामध्ये आल्यानंतर देवकी यशोदेचं प्रेम जरूर आणि जरूर मनामध्ये साठवा हो तुम्ही. देवकी यशोदेचं प्रेम जरूर आणि जरूर मनामध्ये साठवा पण कधीतरी मनामध्ये हा विचार नक्कीच करा
कारण अलोट आणि अचाटपुरामधनं माझा गोपाल कृष्ण कन्हैया परमात्मा माझं बाळ वाचावं म्हणून गळ्यापर्यंत पाणी झेलणारा मरणासन्न विस्तेमध्ये पुढे जाणारा वसुदेवासारखा बापसुद्धा कधीतरी डोळ्यासमोर आठवा. वसुदेवासारखा बापसुद्धा डोळ्यासमोर आठवा. सावित्री माईंचं कौतुक अवश्य करा जीवनामध्ये तुम्ही, पण त्यांच्या पाठीमागं त्यांच्या सोबतीला सोबत असणारे खांद्याला खांदा देणाऱ्या ज्योतिबांची ओढ ताण विसरून आम्हाला चालणार नाही. जिजाऊ मासाहेब आऊसाहेबांचं तेज सूर्यप्रकाशा इतकं कणखर आहे, सूर्यप्रकाशा इतकं सत्यत्व त्याच्यामध्ये आहे, पण त्यांच्या पाठीमागेकडे कोट बंदिस्त असणाऱ्या माझ्या लेकराचं स्वप्न सुराज्यातून स्वराज्याची निर्मिती व्हावी. आणि खरं तर तुमचं आणि आमचं अभाग्य आणि सौभाग्य आमच्या पदरामध्ये पडलंय. इथं बसण्याचं सौभाग्य ज्यांच्यामुळे आमच्या पदरामध्ये आहेत ना, ती ज्यांची कृपा ना, ती खरं तर त्यांच्या पाठीमागचं ॲक्टर आणि कॅरेक्टर म्हणजे स्वतः बंदिस्त राहून माझ्या लेकराचं स्वप्न सत्यामध्ये उतरायचं म्हणून सुराज्यातून स्वराज्याची निर्मिती करायची म्हणून पाठीमागे त्यांच्या पाठीमागे कडेकोट बंदिस्त असणारा राजा शहाजींची ओढा ताण विसरून आम्हाला चालणार नाही माऊली, विसरून चालणार नाही. आज या परिवारात नाही बाप गेलाय, बाप बाप तो बाप असतो. शेवटचं उदाहरण सांगेल तुम्हाला. इथं बसण्याचं हिंदू धर्मामध्ये आहोत, तुमचं आणि आमची छाती स्वाभिमानानं अभिमानानं फुलली पाहिजे का माहिती का? त्यांच्यामुळे हे आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. ही जागा नरदेह तर भगवंताने दिलाय, पण ही जागा ज्यांच्या पवित्र पायात स्पर्शाने पावन झालेली आहे ना, ती अनेक शूरवीर. अरे ज्या वेळेला माझ्या रयतेच्या राजाला सुराज्यातून स्वराज्याची निर्मिती करायची ना माऊली, उभ्या आयुष्यामध्ये बाळगलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरलं होतं. सत्यामध्ये उतरलेलं स्वप्न 32 मनाचं सिंहासन हवं मिळालं. दिवसभरचा राजदरबार, दिवसभरचे मावळं, जनता, दरबार सगळं बघितलं. सकाळपासून संध्याकाळ कशी गेली कळाली नाही. संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेला 32 मनाच्या सिंहासनावरती असलेला माझा बहुजन प्रतिपाल कुळवाडी भूषण हिंदुहृदय सम्राट श्रीमंत योगी श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला त्या आसनावरनं उतरले, खाली उतरले आणि मासाहेब आऊसाहेब जिजाऊ साहेबांच्या महालाकडे चालते झाले. जिजाऊ साहेबांच्या महालामध्ये गेले. गेल्यानंतर माऊली मासाहेबांना बघितलं आणि माझ्या रयतेच्या राजाच्या डोळ्यामधनं अश्रू बाहेर आले. राजा, राजा काय झालं रडायला? का रडताय तुम्ही? उभ्या आयुष्यामध्ये बघितलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरलंय. तुमच्या डोळ्यातनं आसवं नसावी राज, हास्य असावं. मासाहेब तोंडातनं शब्द फुटे ना माझ्या राजाच्या. राजा ढसा ढसा रडायला लागले. मासाहेबांजवळ गेले. मासाहेबांच्या गुडघ्यावरती माझ्या रयतेच्या राजानं डोकं ठेवलंय. माऊली राजा, राजा काय झालं रडायला? का रडताय तुम्ही? उभ्या आयुष्यामध्ये बाळगलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरलंय. तुमच्या डोळ्यामध्ये आसवं नसावी राज. मासाहेब हे आसवं आज कदाचित मला जाणीव होती या गोष्टीची. आज यदा कदाचित, आज यदा कदाचित एवढं मोठं सुराज्यातून स्वराज्याचे निर्मितीचं स्वप्न बघण्याकरिता तुमच्या कपाळावरचं कुंकू म्हणजे आमचा बाप राजा शहाजी राजा जिवंत असताना किती बरं वाटलं असतं. प्रश्न पडतोय माझ्या रयतेच्या राजाला, आमचा बाप असता तर किती बरं झालं असतं. बाप करी जोडी लेकुराची उडी आपुले कुरवंडी वाळवुनी बाप तो बाप असतो. अरे ऐन वयाच्या 16व्या वर्षी तरुणातला तरुणाईला तत्वनिष्ठ ज्ञान देणाऱ्या ज्ञानोबारायांना ज्यावेळेला समाजानं वाळीत टाकलं ना, त्यावेळेला माझ्या ज्ञानोबारायांची अवस्था काय असेल माऊली? कदाचित बाप हा असा पाया आहे. बाप घराचा तो पायाई कळस त्यावर जेव्हा खच तोंडा पाया तेव्हा कोसळ ते घर. बाप तलवार ढाल बाप
पेटती मशाल त्याच्या घामाच्या धारांना सोन्या रुपयाचा रुबाब. कधी न रडणारा बाप. एक प्रसंग फक्त डोळ्यासमोर ठेवा माऊली. ज्या वेळेला आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न असावं, त्या लग्नामध्ये त्या ठिकाणी स्टेज जवळ उभा असणारा बाप आणि गेटमध्ये उभी असणारी नवी नववधूच्या पोशाखामध्ये असणारी ती मुलगी, तिच्या अंगावरचा भरजारी पोशाख बघा आणि स्टेज जवळ उभा असणाऱ्या बापाच्या शर्टाच्या आतला फाटकं बनियान बघा. त्यावेळेला कळेल बाप काय असतो. बाप तो बाप असतो. सगळी पोटभर जेवतात, गळ्यामध्ये गळा टाकून रडणारी माई समोर येते, गळ्यामध्ये गळा टाकून रडणारी बहीण समोर येते. पण एका माणसाला मात्र आपले अश्रू आतमध्ये दाबावे लागतात. त्याचं नाव जीवनातला बाप आहे. सगळी पोटभर जेवून जातात, तो सगळी पोटभर जेवतात, पण एक माणूस अर्धपोटी असतो माऊली. एक माणूस अर्धपोटी असतो, तो म्हणजे तुमचा आमच्या जीवनातला बाप असतो. तो बाप असतो. अरे बाप म्हणजे आहे तरी काय नेमकी? जसं की आपण शेतकरी वर्ग आहोत माऊली. जसं पिंडी बांधण्याकरता आळा महत्त्वाचा असतो, बरोबर आहेत ना? पिंडी बांधण्याकरता आळा महत्त्वाचा असतो, पण बाप नावाचं छत्रच असं असतं. जर यदा कदाचित तो आळा म्हणजे बाप, तो आळा जर पिंडीचा विखुरला गेला, सुटला गेला ना, तो आळा जर सुटला ना, तर त्या ठिकाणी पिंडी विखुरल्या जाते माऊली. विखुरल्या मी नाही सांगत, नामदेवा सांगतात. बांधिल्या पिंडीचा सुटला से आळा, बांधिल्या पिंडीचा सुटला से आळा. तृण राण माळा पांगला से, तृण राण माळा पांगला से, किंवा बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट. आयुष्यात हाय तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती मिळत नाही. जसं डोंगराआड गेलेला सूर्य दिसत नाही, मातीआड गेलेली माई दिसत नाही, तसं आयुष्य संपलं. येतं तर सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुन्हा पुन्हा. आयुष्य जर संपलं ना, ते पुन्हा पुन्हा मिळत नाही. नरदेह जाणार आहे, नाशिवंत आहे, काळरूपी बुकयाला ग्रासल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये आल्यानंतर हेच करा. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांची संग जीवनामध्ये करा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. कारण काय? अज्ञानाच्या संसारामध्ये राहण्यापेक्षा, डोळ्यात धूर घालून राहण्यापेक्षा, असं म्हणतात कुत्र्याच्या पिल्लाचे डोळे, कुत्र्याचे पिल्लूचे काय, त्याचे डोळे किती दिवस उघडत नाही? 5 दिवस उघडत नाही, बरोबर आहेत ना? का 3 दिवस त्यांची डोळी उघडत नाही. तसं काही काही माणसं अशी आहे आयुष्यामध्ये, आयुष्य संपून जातं तरी अज्ञानाच्या झोपेतले डोळे त्यांची उघडत नाही. म्हणून माझ्या तुकोबांनी सावध केलं, आता डोळ्यात धूर घालून राहू नका. अभंगाचं तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, 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 तुका म्हणे यला लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी. नका डोळे धुरे भडोनी रामो, नका डोळे धुऱ्या भरोनी रामो, नाशिवंत देय जाणार सकला, नाशिवंत देय जाणार सकला. नका डोळे धुरे भरोनी रामो, नका डोळे धुरे भरोनी रामो, नाशिवंत देह जाणार सकळ.
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खाय तो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य हे दारदार आयुष्य खातो आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान 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 नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार तुका म्हणे हलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जाता जाता ही सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करण्या विशेष रूपानं फक्त 2 चरणांचा थोडक्या स्वरूपामध्ये भावार्थ तुमच्यासमोर ठेवला आहे. चुकलं असेल अज्ञानी लेकराचे बोल समजा बरोबर असेल गुरुवर्य महंत त्र्यंबकेश्वरानंद सरस्वतीजी महाराज त्र्यंबकेश्वर यांचा कृपा आशीर्वाद म्हणून तुमच्यासमोर ठेवला आहे. पुन्हा एकदा लेकरू भाकरीला काकर म्हणलं पाण्याला नाणी म्हणलं तरी ते गोडच वाटतं. तसं तुमचं लेकरू समजून चुकलं असेल त्याला माफ कराल कारण मी तुमची आहे तुम्ही माझे आहेत ना हात म्हणा मी तुमची तुम्ही माझी. 1 असेल दुसरी समजा 2 असेल तिसरी समजा तिसरी असेल चौथी समजा नसेल तर दत्तक घ्या. असो मी तुमची तुम्ही माझे आहेत ना आहे ना. महिला मंडळ आहे ना द्या ना मग तेवढे कानातले काढून. नाही देणार तर नाहीच ज्यांचे गॅरंटीचे ते पटकन देईल नाही देणार तरी पण चिकटगाव जवळ आहे काय नाही इथं पलीकडे. असो विनोदाचा भाग बाजूला
जाता जाता सेवा समर्पित करण्या अगोदर खरं तर ज्यांच्या विद्यमानानं आज तुम्हा माईबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, समस्त सूर्यवंशी पाटील परिवार असतील, आदरणीय आमचे काकाश्री असतील, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला आमचे आदरणीय चुलते भाऊसाहेब तात्या जमदाडे, त्याचप्रमाणे आज खरं तर अगदी वेळेवरती ज्यांनी मला या ठिकाणी आणलं, आदरणीय माझे वडील तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांची मनापासून ऋण व्यक्त करते. पलीकडे असणारे आमचे काकाश्री असतील, सगळे आप्तेष्ट गणगोत्र इष्ट मित्र स्वजन सखे, सर्वांच्या मनापासून मनापर्यंत ऋण व्यक्त करते. आणि खरं तर नोवे एकुल्याचा हा खेळ मी पहिल्यांदाच सांगितलं. अगदी गोड, सुविद्य, सुसंस्कृत अशी गायकवृंद, आपल्या परिसरांचं वैभव असणारी, सगळी ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध असणारी सर्व मंडळी, सगळ्यांची मी खरं तर मनापासून मनापर्यंत मनस्वी ऋण व्यक्त करते. गोड असा मृदुंगवादक आदरणीय दादा असतील, त्याचप्रमाणे व्हिडिओ शूटिंगवाले आपले आदरणीय दादा असतील, त्याचप्रमाणे हा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य करणारे ध्वनी मुद्रण सहाय्यकार दादा असतील. विशेष रूपानं सगळ्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करते, मनापासून मनापर्यंत आभार व्यक्त करते. आणि जाता जाता खरं तर लाईफ इज नॉट वन्स मोर, आयुष्याचं चित्रपट पुन्हा पुन्हा लागत नाही, म्हणून शेवटचं वाक्य लक्षात ठेवा. द पास्ट इज वेस्ट पेपर, प्रेझेंट इज न्यूज पेपर अँड फ्युचर इज क्वेश्चन पेपर. तुमचा गेलेला भूतकाळ आहे ना, तो रद्दीत टाकलेल्या काळासारखं असेल. चालू असणारा तुमचा वर्तमान काळ याच्यावरती डिपेंडंट तुमचं फ्युचर म्हणजे तुमचं भविष्य काळ असणार आहे. म्हणून सो रीड अँड राईट केअरफुली, अदरवाईज लाईफ विल ए टिश्यू पेपर. आयुष्याचा केर कचरा यूज अँड थ्रू व्हायला वेळ लागणार नाही, म्हणून आज सावध व्हा. लाईफ इज नॉट वन्स मोर, लाईफ इज वॉटर बबल्स. आयुष्य पाणव्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे, संपेल ते सांगता येत नाही, म्हणून आज सावध व्हा, जीवनाचा उद्धार करा. जी सेवा विश्वगुरु माऊली ज्ञानोबा यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने सेवा लयास येऊन प्राप्त झाली, त्या माझ्या ज्ञानदादांच्या चरणी ही सेवा समर्पित. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर, उठू नका, उठू नका, उठू नका. माऊली ज्ञानराज माऊली, माफ करा, माफ करा, उठू नका. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय. आ बोले पुरी वेडी वाकुडी उत्तरी करा, क्षमा अपराध महाराज. नाही विचारीला अधिकार मी आपला, क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापैकी करा. तुकाराम 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 तुकाराम.